देशभरात सध्या एकच आंदोलन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दिल्लीच्या जंतर मंतर पासून मुंबई, पुणे, नागपूर आणि देशातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. कुठे पोलिसांची धरपकड, कुठे कथित लाठीमार, कुठे व्हायरल व्हिडिओ, तर कुठे सर्वोच्च न्यायालयात धाव. या संपूर्ण आंदोलनात एक शब्द वारंवार ऐकायला मिळतोय, तो म्हणजे आर्टिकल 32, म्हणजेच भारतीय संविधानातील कलम 32. पण हा नेमका काय प्रकार आहे? एखादं आंदोलन सुरू झालं आणि अचानक देशभर आर्टिकल 32 ची चर्चा का सुरू झाली? हे कलम इतकं महत्वाचं काय आहे? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचा हार्ट अँड सोल म्हणजेच संविधानाचा आत्मा असं का म्हटलंय? आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधानातील अशा एका कलमाबद्दल जे प्रत्येक भारतातील नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं. आर्टिकल 32 हे भारताचं संविधान लागू झाल्यापासून अस्तित्वात आहे. मात्र जेव्हा एखादं आंदोलन होतं आणि आंदोलनकर्त्यांचा असा दावा असतो की त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालंय, तेव्हा ते न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात जातात आणि अशा वेळी आर्टिकल 32 चर्चेत येतं. सध्या सुरू असलेल्या आंदोलनातही काही आंदोलनकर्त्यांनी असा दावा केला की त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि तेव्हापासून आर्टिकल 32 हा शब्द देशभरात चर्चेचा विषय बनला. पण आर्टिकल 32 नेमकं आहे तरी काय? चला समजून घेऊया. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार देतं. उदाहरणार्थ समानतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्य. पण फक्त अधिकार देऊन उपयोग आहे का? जर कोणी हे अधिकार हिरावून घेतले तर नागरिक न्याय कुठे मागणार? याच प्रश्नाचं उत्तर आहे आर्टिकल 32. प्रत्येक भारतीय नागरिकाला असा अधिकार देतं की जर त्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर तो थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागू शकतो. याच कारणामुळे आर्टिकल 32 ला भारतीय लोकशाहीचं सर्वात ताकदवान संरक्षण मानलं जातं. संविधान सभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक विधान केलं होतं. जर मला संविधानातील सर्वात महत्वाचा एक कलम निवडायचं असेल तर मी आर्टिकल 32 निवडेन. त्यांनी असं का म्हटलं? कारण अधिकार देणं पुरेसं नसतं, तर त्या अधिकाराचं संरक्षण करण्याची व्यवस्था ही तितकीच महत्वाची असते. जर नागरिकाला न्याय मागण्याचाच अधिकार नसेल तर संविधानात लिहिलेले अधिकार केवळ कागदावरच मर्यादित राहतील. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 32 ला हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाचा आत्मा म्हटलंय. आपण पाहिलं की आर्टिकल 32 नागरिकाला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देतं. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न पडतो, सुप्रीम कोर्टाकडे गेल्यानंतर पुढे काय होतं? न्यायालय फक्त सुनावणी घेतं का, की त्याच्याकडे काही विशेष अधिकारही आहेत? याच ठिकाणी आर्टिकल 32 ची खरी ताकद दिसून येते. कारण या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालयाला 5 विशेष घटनात्मक आदेश म्हणजेच रिट्स जारी करण्यात आले आहेत. चला, हे रिट्स काय आहेत, हे अधिकार काय आहेत, हे देखील समजून घेऊयात अगदी सोप्या भाषेमध्ये. पहिलं आहे बंदी प्रत्यक्षीकरण. समजा एखाद्या व्यक्तीला कोणतेही कायदेशीर कारण नसताना अटक करण्यात आली किंवा त्याला बेकायदेशीरपणे कैद करून ठेवण्यात आलं, अशा वेळी सर्वोच्च न्यायालय त्या व्यक्तीला तात्काळ न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश देऊ शकतं. यालाच म्हणतात बंदी प्रत्यक्षीकरण. दुसरं आहे परमादेश. समजा एखादा सरकारी अधिकारी किंवा एखादं सरकारी कार्यालय कायद्याने दिलेलं काम जाणीवपूर्वक करत नाही किंवा एखाद्या नागरिकाचा अर्ज महिनोमहिने प्रलंबित ठेवला जातो, अशा वेळी सर्वोच्च न्यायालय त्या अधिकाऱ्याला तुमचं कायदेशीर कर्तव्य तात्काळ पार पाडा असा आदेशही देऊ शकतं. यालाच म्हणतात परमादेश. तिसरं आहे प्रतिक्षेप. आता समजा एखादं कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण अशा प्रकरणाची सुनावणी करत आहे, त्याचा अधिकारच त्याला नाही, म्हणजे ते आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी सर्वोच्च न्यायालय त्याला थांबा, तुम्हाला हा अधिकार नाही असा आदेश देऊ शकतो. यालाच म्हणतात प्रतिक्षेप. पुढचा आहे अधिकार पृच्छा. एखादी व्यक्ती एखाद्या सार्वजनिक पदावर बसली आहे पण तिची नियुक्तीच कायद्याप्रमाणे झालेली नाही, अशा वेळी न्यायालय त्या व्यक्तीला विचारू शकतं, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे पद धारण केलं आहे. जर नियुक्ती बेकायदेशीर असेल तर न्यायालय त्या व्यक्तीला पद सोडण्याचा आदेशही देऊ शकतं. यालाच अधिकार पृच्छा असं म्हणतात. आता शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा अधिकार, तो म्हणजे उत्प्रेषण. एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने किंवा न्यायाधिकाऱ्याने कायद्याच्या विरोधात निर्णय दिला किंवा आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन आदेश काढला, अशा वेळी सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द करू शकतो किंवा तो खटला स्वतःकडे मागू शकतो. यालाच म्हणतात उत्प्रेषण. या 5ही आदेशांचा उद्देश एकच आहे, सामान्य नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं संरक्षण. म्हणूनच आर्टिकल 32 हा फक्त एक कलम नाही, तर नागरिक आणि संविधान यांच्यामधला सर्वात मजबूत संरक्षण कवच आहे. जेव्हा कुणालाही वाटतं की त्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आली आहे, तेव्हा याच आर्टिकल 32 च्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. आर्टिकल 32 हा फक्त संविधानातील एक क्रमांक नाही, तर तो भारतीय लोकशाहीचा सुरक्षा कवच आहे. सामान्य नागरिकाच्या स्वातंत्र्याचा पहारेकरी आहे.
आणि न्यायावरचा विश्वास जिवंत ठेवणारा घटनात्मक अधिकार आहे. बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सरळ सोपं या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.